नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण मान तालुक्यातील येळेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ती शिवाजीराव बरकडे आहेत. सर्वजण आबा म्हणतात. आबांच्या पत्नी सौ लताताई बरकडे यांना बेदाल गटातून जिल्हा परिषदेसाठी तिकीट मिळालेलं होतं. खरं तर बेदाल गटातून जे जिल्हा परिषदेसाठी तिकीट मिळालेले होते ते रासप पक्षातून होते. खरं तर भाजपचा पुढं उमेदवार हा तुल्यबळ होता, पण रासप आणि भाजप अशी लढाई झाली खरं तर. आणि खरं तर महाराष्ट्रात रासपनं 2 नंबरचं मतदान मिळवलेलं आहे. खरं तर हे 2 नंबरचं मतदान कसं मिळवलेलं आहे, त्याचबरोबर आबांनी तिकीट कसं मिळवलेलं आहे आणि कशी कडवी झुंज दिली, अशी विविध माहिती आज त्यांच्याशी आपण गप्पा मारताना घेणार आहोत. नमस्कार आबा. नमस्कार. आबा, खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 2 नंबरचं रासपला मतदान मिळालेलं आहे. आपल्या बेदाल गटातून रासपच्या उमेदवाराला अर्थात तुमच्या पत्नीना, पण सर्वच मतदारांना म्हणजे बेदाल गटातील आणि मान तालुक्यातील सर्वांना प्रश्न पडलाय की इतकं विक्रमी मतदान कसं काय मिळवलं, कसं तुम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली, ते कशी सुरुवात केली? आमच्या उमेदवाराची सुरुवात अशी झाली. म्हणजे आता पहिल्यांदा सांगाय की तुम्हाला तिकीट कसं मिळालं. खरं तर राष्ट्रवादी रासप असं तुमची आघाडी होती. तिकीट मिळण्याचं कारण असं झालं, इलेक्शनला उभं राहावं, इलेक्शन करावं, इलेक्शन लढवावं ह्या परिस्थिती आमची नव्हती. बर. हा. परंतु तालुक्यात एक असं वातावरण चाललं की डायरेक्ट भाजपला विरोधच नाही. हा. विरोध नाही म्हटल्यावर आम्ही गंमत करायसाठी शिकायला पहिलं मसवडला गेलो. मसवडला आम्ही बारक पक्ष गोळा करून पहिली म्हणजे मसवड नगरपालिका, हा, ह्याच्या अगोदर मसवड नगरपालिका झालेली झाली. त्याला आम्ही प्रवोक केला. आणि मसवडचं इलेक्शन लावल्यानंतर तिथं आमच्या निदर्शनात आलं की तालुक्यात विरोध आहे नक्की आहे आणि जनता बी आहे. फक्त जनतेला मालकच नव्हता, मत देणारी माणसं होती. म्हणजे मसवड मध्ये ठरलं होतं की जिल्हा परिषदला उमेदवारी करायची. कुठं करायचं तर बेदाल गटात करायची. आता मी जानकर साहेबाचा पक्ष आमचाच, जानकर साहेब आमचंच, म्हणजे रासप काढल्यापासून पक्षाचा मालक आम्ही, तालुका अध्यक्ष मीच, तिकीट कोणाला द्यायचं मीच. कारण विधानसभेचा अध्यक्ष आहे, मानखटा विधानसभेचा अध्यक्ष तुम्हीच आहे. तिकीट तुमच्याकडे मलाच होतं, माझ्यापाशीच. पण केली होती तयारी, आपली बेदाल मधनं उभं राहायचं एवढी तयारी केली होती. बर. आता करता करता ती मसवडचा प्रयोग दहिवळीचा आला. मी काय मिटिंगला नव्हतो. बर. विधी झाली, तिथं उमेदवार ठरलं, तिकीट वाटप झाली, मी त्या मिटिंगला गेलो नव्हतो. विधानसभेचा अध्यक्ष असून रासपच मी तिथं गेलोच नव्हतो. मी इथं मंदिरावर बसलो होतो, मंदिरात फोन आला, तुमचं तिकीट डिक्लेअर झालं बेदाल गटात. हा. बर. आणि शिवसेना, ते राष्ट्रवादी, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादींची तुम्हाला फिक्स आहे. त्यांना जेव्हापासून सांगितलं माझी तयारी आहे. आता तयार आहे म्हटल्यावर अर्ज भरलं. अर्ज भरल्यावर प्रचार चालू झाला. मला काय प्रचार करायची गरज नव्हती. परिषद म्हणजे माझा संबंध आहे. मला त्या गावात जावं की मत मागावी, ती मी गेल्यावर तिथं मला मत मिळतील असं काय नाही. एखाद्या गावात मी नाही गेलो, तिथं शिवाबार जरी नाव दिसलं का नाही तर माझं मतदान मला होणार. त्यामुळे मला काय वाटत नव्हतं. तर मी आपलं एक गाडी घ्यायचो फक्त. त्या बी गाडीतनं आजपर्यंत 1 रुपया त्याला नाही टाकलं. ती माझ्या गाडीतनं डिझेल कोण बसलो तुम्ही आजपर्यंत बघितलं नाही. मी गाडीत फक्त बसून होतो, दिरा चहा पियाचो, दिरा नाश्ता करायचो. मी काय कोणाला 5315 मतं झाली, एका माणसाला मी चहा पाजला नाही. पहिली गोष्ट, त्या माणसंच बोलवायची, तीच मतं द्यायची. त्याच्यामुळे मला काय मतं मिळालं काय. तसं ह्यात अर्ध भरायच्या आधी जर मी 2 वेळा काढलं असं नाही गटात, 5000 आणि 10000 मतं झाले. बरोबर आहे. पण आमची पाक अर्ध भरून मागच्या 5 दिवसात प्रचार चालून मग माणसाला माहिती आबा उमेदवार आणि आबाजी मंडळी उमेदवार. आम्हाला अवजाच गावला नाही. इलेक्शनचं आता आव्हान गावलंय आम्हाला. उद्या आमदारकीचे इलेक्शन लागून द्या. एका गटापुरतं इलेक्शन केलं. 5000 मतं घेतली ती. आता माणसं 5 गट, आणि थाटावर जर माझ्या खिशातलं 2 गट आहेत, मानपेक्षा जवळच.
शिवाय आता तुमचे उमेदवार पण तिकडून निवडून आले, तिकडचे 3 तिकडे 2 5 झाले गे. आणि आता तुम्ही बघा, मी जर नुसतं माझ्या पक्षानं बरं असं 25,000 एक मतदान कमी घेत नाही विधान परिषद आमदार केलं. पैसा लागत नाही, गाडी लागत नाही, काय नाही, मोटरसायकल फिरवा. बरं, ज्यावेळेला तुम्ही मतदारांना जात होता भेटायला, तर तुम्ही काय मतदारांना सांगत होता, कसं मत मागत होता त्यांना? म्हणजे मतदाराला आम्ही एकच विनंती करायची, आमचे उमेदवार आहे अशाशी भीतीतनं आम्ही अर्ज भरलाय, आम्हाला मतदान करा. हा, वाटलं तर दुसऱ्याचं पैसे घ्या, फक्त मतदान आम्हाला पाहिजे. महाविकास आघाडीत आम्ही आहे. हा, भीतीतनं आम्ही आहे म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. हा, पैसे दुसऱ्याचं घ्या, काय बी करा, मतदान आम्हाला. आमच्याकडून काय अपेक्षा नाही, आमचा पक्ष गरीब आहे, गरीब आहे. तरी पण मतदान तुम्ही विक्रमी घेतलेलं आहे. हो, पण ते विकास काम करू काहीतरी असं काहीतरी विचार. विकास आम्ही एकच, ज्या गावात जाल तिथं आम्ही सांगायचो, बाबा आम्हाला जर तुम्ही मतदान केलं, चांगल्या रीतीने केलं, आम्ही जर निवडून आलो, तर तुम्ही आम्हाला काम सांगायची गरज नाही. तुमच्या गावात आलं की पहिलं आम्हाला कळतं ह्या गावाला काय नाही, काय आवश्यकता आहे ते. हा, त्या अभ्यास आहे. आम्ही बी 25 वर्ष पंचायत समितीने ग्रामपंचायत खेळवलेलो गडे. बरोबर आहे. त्यामुळे एखाद्या गावानं आम्हाला सांगावं की त्यांचं ऐकावं अशी अपेक्षा नाही. त्या गावात गेलं की आम्हाला लय कळतं इथं काय आहे ते. म्हणजे ग्रामपंचायतीला सरपंच म्हणून तुम्ही काम केल्यामुळे तुम्हाला की सगळं कुठली गोष्ट कमी आहे, कुठले काय करावं लागेल ह्याची सगळी म्हणजे समजा माहिती पडलेली आहे. आणि आता तुम्ही थेट मानखटा विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी लढवणार आहे आणि 25,000चं मतदान घेणार आहे. 25 आम्ही मागे घेतलेली पाहिजे आम्ही उमेदवार करून, आणि रासापत्र हो, आणि मतदान पण तुम्हाला घेतलं आम्ही. दिलीप तर आमचं उमेदवार होतं, तरी आम्ही होतो, बरोबर, आम्ही खर्च केला होता, कायच नव्हता ना, तरी चांगलं मतदान घेतलं. मतदान पण ते लोक आहेत आता, लोक वाढली, ते उलट चोरटी लोक दुसऱ्याचे पैसे घेतात मत आम्हाला देतात. शेवटी आपला आबा आहे म्हणजे. आणि आपला गाडा जाल तिथं आहे, तालुक्यातला कोणी सांगावं शिवाबादा एवढीच भेटला नाही म्हणून, एकही दिवस खाडा नाही जाणार. बरोबर आहे की फोन करा आबा तिथं, एखाद्याचं कार्य असू द्या, कोणी सांगावं त्या कार्याला नव्हता म्हणून. बरोबर आहे की, खरं आहे की, त्याच्यामुळे आपल्याला काय नसते, काहीच नाही ना. आता आबा एक सांगा, खरं तर एखादा आठवणीतील प्रसंग, आता तुम्ही जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचार स्वतः गेला होता, काय एखादं वेगळं काय आठवणीत राहिला असा प्रसंग आहे का एखादा गमतीदार? मतदार राजा तुमचं असे भेटी गाठीत एखादा असेल ना काहीतरी गमतीदार प्रसंग? आता ते प्रसंग कसा आहे बरं का तुम्हाला सांग, एक थोडक्यात म्हणजे काय आठवणीत राहतो काय कळायला असा? मी शिंगणापूरला गेलो होतो प्रचाराला, ओळख नाही पाळख नाही, आपली गाडी कुठं 2 माणसं दिसली की थांबायचं, आपलं असं करायचं. आणि तिथं सजासजी विषय निघाला, कुठलं काय ते आमच्या जागेवर तुमच्या जागेवर ना, तर एका बिचारीने नंबर दिला मला मोबाईलचा, आणि म्हणजे तुमच्या इथं ओळखलं तुमचं, म्हणजे ह्या नंबरवर फोन करा. आणि मी 15-20 मिनिटं झाली तिला फोन केला. फोन केल्यावर तिनं तू खूप सांगितली, खाली गेल्यावर तुम्हाला गुपित लिंक आहे बघा, गुप्त लिंक, गुप्त लिंक आहे शिंगणापूर महिलावर जाऊचा गाडा, कुठं नारळाची मिठाई कायचा. अहो म्हणते मी या गाड्यावर, तुम्ही गाड्या, मी मला जायला आमच्या संग माझं उमेदवार होतं, 2-3 गाड्या होत्या, कष्ट आहे. मग तिथं गेलो, तिथं गेल्यावर त्या बिचारीनं तिथं मला 50 मतं दिली, 2 रुपये. 50 माणसं तिथं गोळा केली, एवढंच म्हणून तुम्हाला काय ओळख नव्हती, पाळख नव्हती. बरोबर आहे, अनुभव येतो. काय काय लोकांनी मला फोन करून बोलावलं, अहो येऊन जायचं आम्हाला, तुम्हाला मतं द्यायची म्हणा. बरोबर आहे का? म्हणजे ते तुमची ह्याची वस्ती तर मला माहित नव्हती. होळ वस्ती आपली वावर गेल्यावर आपल्या एखाद्याची वस्ती वाघमोडीवाडीच्या वरती मला माहितच नव्हती. तिथं आंध्रची काळ्यांची वाज पाहुली, मला तिथनं फोन या जाऊ तुम्ही येणार, मी इचरीत गेलो, आख्या वस्तीने मत केली. बरोबर आहे, एकच गोष्ट केली, तसं परिचय आला की असा वेगवेगळे अनुभव पण आले की जे लोक माहित नव्हते ती माहिती आली, मतदारसंघ बघायला मिळालेला आहे आणि वेगळे अनुभव पण आले. आणि सगळ्यात तुम्ही सांगितलंय की
कसं मतदान मिळालेलं आहे ते. हो. आणि थेट आता मानखटा विधानसभेची पहिली उमेदवारी रासपतर्फे जाहीर केलेली आहे ज्या दिवशी अर्ज भरायचा चालू पहिल्या दिवशी अर्ज भरलेला असणार आहे. विधानसभेचा. हो. रासपतर्फे शिवाजीराव बरकडे आबांची उमेदवारी डिक्लेअर. आणि ते आतापासून तुम्ही आजपासून कामाला लागलो. आज मी झालं आपलं वावर गणाचा 10 गावाला भेटी घेऊन देऊन आलो. प्रचाराची आज आपली मुलाखत आहे. म्हणजे आज तुम्ही भाग्यवान आहे. आज प्रचाराचा म्हणजे विधानसभेच्या पायाभरणी आणि मुलाखत पण तुमची आज योग साधला. 15 दिवसात माल खाटावला दौरा करतो मी गाव टू गाव. गाव टू गाव 15 दिवसात पुरा. म्हणजे सुरुवातच तुम्ही केली. अजून सुरुवात केली. 2 वर्ष पुढे 3 वर्ष अजून आहे त्याच्या आतापासून सुरुवात. कारण ह्या वेळेला मी फसली. माझी 5,000 मते कमी झाली मला. असं ना. मग आता 2 वर्ष सुरुवात अगोदरच महिन्याला येणार आपला मतदारसंघ आहेच पॅकबंद. हा पॅक मध्ये. आणि शिवाय तुम्हाला आता बिदल गटातला अनुभव आहे. प्रचार कसं लोकांशी भेटते. अनुभव झालाय. अजून काय मतदारांना सांगताल तुमचं आता येणाऱ्या तुम्ही आता भेटी गाठीतनं काय सांगताय त्यांना. आता भेटी घातल्यानंतर सांगतोय तुम्ही आमच्याकडे बघून मतदान दिले. हो. तुमचा फक्त फोन आम्हाला पाहिजे. आमची अडचण आहे तर 5 वर्ष तुमच्या अडचण सोडवा आम्ही तयार. एक फोन करा आम्ही तुमच्या अडचणी. हो. फक्त एक मत आम्हाला तुम्ही द्या. ना आता मतदान दिले ते नाही ज्या लोकांनी त्यांच्यासाठी 5 वर्ष तयार आपण त्यांच्या अडचण जाणार. बरोबर आहे. त्यांचं नडलं आडलं काय त्यांचं देहूळीत राहतीचं काम असून 5 वर्ष त्यांचं बांधिलच आहे. एक फोन आबांना करा. आबा तिथं आहेतच. ते बी एक फोन. एका फोनवर मिनिटावर सांगणार फक्त एवढ्या मिनिटात मी तिथं आहे. एवढंच. हो. हे आश्वासक आहे काम. धन्यवाद.